आम्हा सर्वांचे आदरणीय ज्या ठिकाणी आपण जमलेलो आहोत त्यांचे ग्रामपंचायत तिथे पहिल्यांदा आज माझ्या आयुष्यामध्ये ग्रामपंचायतनाचं दर्शन मी पहिल्यांदा घेतलेलं आहे. म्हणजे रामदास स्वामींच्या पदस्पर्शाने पवित्र झालेले हे गाव श्री क्षेत्र नेवरगाव गोदावरीच्या काठी बसलेले. मला सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा कळालं की मला नेवरगावला जायचं आहे तेव्हा मला प्रकर्षाने जर आठवण कुणाची झाली असेल तर ते म्हणजे आमचे सुदामे काका. सुदामे काका म्हणजे प्रखर गुरुनिष्ठा असणारं व्यक्तिमत्व आणि महाराजांच्या नंतर म्हणजे मला स्वतःला राधा म्हणून बोलणारे ते एकमेव होते की महाराज जसे राधा म्हणतात तसेच ते मला राधा म्हणूनच बोलणारे होते. आणि त्यांच्या आयुष्याचा काळही मी पाहिलेला आहे की महाराजांनी सांगितलेला प्रत्येक शब्द कसा गुरुप्रमाण मानायचा किंवा गुरुची आज्ञा कशी आपली मानून पूर्ण करायची. आणि एवढंच नाही तर आपल्या आयुष्याची काही वर्ष म्हणजे केवळ काकाच काही प्रकार गुरुनिष्ठ नव्हते तर आमच्या काकूही तशाच होत्या. आणि सरते शेवटी म्हणजे आपलं काही आयुष्य पारनेरला जावं ही त्यांची इच्छा होती आणि म्हणून दोघंही शेवटच्या काळापर्यंत महाराजांच्या सानिध्यात राहिलेले. असं हे व्यक्तिमत्व आज अनायासे त्यांच्या गावाला आलेले असल्यामुळे मला त्यांची आठवण होऊन साहजिक होतं. आपण बघतो की गुरुपूजनाचा आपल्याला कार्यक्रम करतात. तर व्यास पौर्णिमेला गुरुपौर्णिमा म्हणण्याचं काय कारण असावं. म्हणजे अभ्यास करत असताना मला अनेक वेळा प्रश्न पडतात की ही व्यास पौर्णिमा म्हणून जर आपण साजरी करतो तर ती गुरुपौर्णिमा कशी. आपल्याला माहिती आहे की व्यास कोण होते. आपल्याला व्यासांचा इतिहास माहिती आहे. आपण सगळे अभ्यासू लोक आपल्याला माहिती की वारकरी संप्रदाय असो किंवा कुठल्याही संप्रदायाची आपण माणसं असेल तरी आपला अभ्यास मात्र सखोल असतो. आणि महर्षी व्यास म्हणजे ज्यांनी वेदांची रचना केलेली आहे. महर्षी व्यास म्हणजे ज्यांनी वेदांचं विभाजन केलेलं आहे. महर्षी व्यास म्हणजे ज्यांनी 11 पुराणांची रचना केलेली आहे. महर्षी व्यास म्हणजे ज्यांनी ब्रह्मसूत्रांची रचना केलेली आहे. आणि महर्षी व्यास म्हणजे ज्यांनी महाभारतासारखा ग्रंथ लिहिलेला आहे. एक माणूस त्याच्या आयुष्यामध्ये एवढं काम करू शकतो का हा प्रश्न आहे. आपण आपल्या आयुष्याचा विचार केला तर उन्हापुराचे 100 वर्षांचं आमचं आयुष्य असतं. त्यामध्ये आम्ही किती काम करतो आणि व्यासांनी केवढं काम केलेलं आहे. असं म्हणतात की व्यासांच्या लिखाणातून काहीही सुटलेलं नाही. आणि म्हणून त्यांच्यानंतर जे जे तत्ववेत्ते झाले त्या सर्वांनी व्यासोचिष्ट जगत सर्वम असं म्हटलेलं आहे. आणि आमचे संतही वेगळं म्हणत नाही. व्यासांची उत्तरे बोलतो अंतरी असंही ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. म्हणजे व्यासांनी जे कार्य केलेलं आहे त्याच्यानंतर त्यांचं कार्य कुणीही जरा असं म्हणतात की खोडून काढू शकलेलं नाही किंवा हे कार्य पूर्ण नाही असं म्हणण्याचंही धारिष्ट कुणी केलेलं नाही. व्यास म्हणजे पराशर पुत्र म्हणून व्यास. वेदांचं विभाजन त्यांनी केलं म्हणून ते व्यास. आपल्याला माहिती आहे की आम्ही आज ज्यासाठी जमलेलो आहे ते म्हणजे डॉक्टर रामचंद्र महाराज पारनेरकर यांचा जन्मोत्सव आहे. आणि महाराजही एका अर्थाने व्यासच आहेत कारण पराशरांची तपोभूमी असणारं पारनेर म्हणजे महाराजांची कर्मभूमी आणि म्हणून तेही पराशर पुत्र असे म्हणवले जातात. व्यासांनी जे कार्य केलेलं आहे तसंच कार्य महाराजांनी पूर्णवादाचं केलेलं आहे. महाराजांच्या नजरेतून महाराजांच्या लिखाणातून महाराजांच्या बोलण्यातून महाराजांच्या कार्यातून एकही विषय सुटलेला नाही. उलट जो विषय अनेकांच्या लिखाणातून सुटलेला आहे आणि ज्यामुळे जीवनाला एकांकित्व प्राप्त झाले त्या जीवनाचं एकांकित्व नष्ट करून त्यांना पूर्णत्व देण्याचं कार्य जर कोणी केलं असेल तर ते डॉक्टर रामचंद्र महाराज पारनेरकर. आणि म्हणून त्यांनी पूर्णवाद नावाचा ग्रंथ लिहिलाय. पूर्णवाद नावाचं तत्वज्ञान जन्माला घातलेलं आहे. गुरुचा जन्मोत्सव करणं ही शिष्यकर्ता करतात आनंदाची गोष्ट आहे. पण गुरु आपल्या आनंदामध्ये सतत भर टाकत असतात. इथे आल्यानंतर माझे असं लक्षात आलेलं आहे की या गावाला समर्थ रामदास स्वामींचा वरदहस्त लाभलेला आहे. समर्थ रामदास स्वामींनी निर्माण केलेल्या काही मूर्ती म्हणा काही पादुका म्हणा त्यांचं पूजन आपण करत असतो. आणि मग एकाच गुरुचा आम्ही अभ्यास करायचा आहे काय नाही. आम्हाला समर्थांसारखा राष्ट्रगुरु आम्हाला मिळालाय. समर्थांनी शिवाजी महाराजांसारखा शिष्य घडवलाय
समोर असते आणि माझ्या समोरही हनुमानाची मूर्ती आहे. आणि रामदास स्वामी असं म्हणायचे की आमच्या कुळी हनुमंत, हनुमंत आमचे दैवत, त्या विण आमचा परमार्थ सिद्धी ते न पावे की. म्हणजे पराक्रम जशा पद्धतीने लागतो, बुद्धी ज्या पद्धतीने लागते आणि तेच कार्य समर्थाने आयुष्यभर केलेलं आहे. व्यायाम करून आधी प्रकृती घडवा आणि त्याच्यानंतर आपली गुलामगिरीतून सुटका होईल, हा एक महत्त्वाचा संदेश आम्हाला रामदास स्वामी देतात. या निमित्ताने रामदास स्वामींच्याही चरणी मी नतमस्तक होते आणि या गुरुपूजनाच्या कार्यक्रमासाठी आपण जमलेलो आहोत. मी आत्ताच म्हटलं की वेदांची आज्ञा अशी आहे की आम्ही 100 वर्ष जगावं, जीवेत शरदशतम्. आणि या 100 वर्षाच्या जगण्याच्या आयुष्यामध्ये काही टप्पे आम्हाला सांगितलेले असतात, काही काम आम्हाला करायचे असतात. पण आपण असं म्हणतो की डॉक्टर पारनेरकर महाराजांचं आयुष्य जर आपल्याला माहिती आहे तर 64 वर्ष ते जगलेले आहेत. 64 वर्ष जगलेले असताना या प्रत्येक दिवसामध्ये, या प्रत्येक क्षणामध्ये ज्यांनी जे कार्य केलेलं आहे ते कार्य इतकं अतुलनीय आहे की आपण त्याचा विचारही करू शकत नाही. प्रत्येक क्षण आनंदाने जगा, प्रत्येक क्षणाचं वार्ता करा, हा जो विषय त्यांनी दिलेला आहे तो कशासाठी, तर आम्हाला आमच्या जीवनामध्ये जे काही आमच्या वाट्याला आलेलं आहे, भले मग ते संकट असो नाहीतर आनंदाचे प्रसंग असो, या सगळ्या गोष्टी आम्हाला आमच्या प्रगती करता वापरता आल्या पाहिजे.